जय भीम. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एक व्हिडिओ सीरीजमध्ये, ज्यामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुकमधले काही पॉइंट सांगणार आहे. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा. मित्र हो, या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी मला अत्यंत नातेवाईकपणे निमंत्रण देणाऱ्या जात-पात ओळख मंडळाच्या सदस्याबद्दल मला खरोखर वाईट वाटते. मला अध्यक्ष म्हणून निवड केल्याबद्दल त्यांना अनेक प्रश्न विचारले जातील याची मला खात्री आहे. लाहोरमध्ये भरणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी मंडळाने मुंबईसारख्या बाहेरच्या ठिकाणाहून माणूस का आणला, याचा खुलासा मंडळाला विचारण्यात येईल. या प्रसंगी अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी माझ्यापेक्षा अधिक लायक माणूस मंडळाला सहज मिळू शकला असता, असे मला वाटते. मी हिंदूवर टीका केलेली आहे. ते ज्याला पूज्य मानतात त्या महात्म्याच्या अधिकारावर मी प्रश्नचिन्ह ठेवले आहे. ते माझा द्वेष करतात, त्यांच्यासाठी मी त्यांच्या बागेतला एक साप आहे. असे असल्याने हे मानाचे पद भूषवण्यासाठी मंडळाने मला का बोलवावे, याचा राजकीय मनोवृत्तीचे हिंदू मंडळाला खुलासा विचारतील यात शंका नाही. हे मोठ्या धाडसाचे कृत्य आहे. काही हिंदूंनी तो जर अपमान मानला तर त्याचे मला आश्चर्य वाटणार नाही. मंडळाने अध्यक्ष निवडताना शास्त्रज्ञाचे पालन का केले नाही याचा खुलासा करावा, असे मंडळास सांगण्यात येईल. शास्त्रानुसार ब्राह्मणांनीच 3 वर्णासाठी गुरु म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. वर्णामा ब्राह्मणो गुरु ही शास्त्रज्ञाची आज्ञा आहे. त्यामुळे हिंदूंनी कोणाकडून त्याचे नीतिपाठ घ्यावेत आणि कोणाकडून घेऊ नयेत हे मंडळाला माहीत आहे. एखादा विद्वान आहे म्हणून हिंदूंनी कोणालाही त्याचा गुरु म्हणून स्वीकारण्यास शास्त्रे हिंदूला परवानगी देत नाही. ही गोष्ट महाराष्ट्रातील ब्राह्मण संत ज्याने शिवाजीला हिंदू राज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली असे म्हटले जाते, त्या रामदासाने अगदी स्पष्ट केलेली आहे. त्याच्या दासबोध या सामाजिक, राजकीय, धार्मिक अशा मराठी पद्यात हिंदूंना उपदेशून रामदास विचारतो की एखाद्या अत्यंत पंडित आहे म्हणून त्याला आपण आपला गुरु म्हणून स्वीकारू शकतो काय, आणि त्याचे उत्तर तो नाकारतो. या प्रश्नांना काय उत्तरे द्यायची ही बाब मी मंडळावर सोडून दिली पाहिजे. हिंदूंना इतका घृणास्पद वाटणारा, नकोसा असलेला माणूस ठरवण्यासाठी एखाद्या सर्वज्ञ श्रोत्यापुढे भाषण देण्यासाठी त्या खालच्या दर्जावर उतरून एका अंत्यजाची, एका अस्पृश्याची निवड करण्याकरिता, अध्यक्ष निवडण्याकरिता मुंबईला का प्रवास करावा लागला, याची कारणे मंडळाला उत्तमरित्या माहीत असेल. माझ्याबद्दल सांगायचे तर तुमची क्षमा मागून मी इच्छितो की हे आमंत्रण मी अगदी माझ्या इच्छेविरुद्ध तसेच माझ्या अनेक अस्पृश्य अनुयायांच्या इच्छेविरुद्ध स्वीकारले आहे. हिंदूंना माझा वीट आलेला आहे हे मला माहीत आहे. त्यांच्यासाठी मी आदरणीय व्यक्ती नाही हेही मला माहीत आहे. ते सर्व जाणूनच मी हेतुपुरस्पर त्यांच्यापासून स्वतःला दूर ठेवले आहे. माझे विचार त्यांच्यावर लादण्याची मला इच्छा नाही. माझी मते मान्य स्वतःच्या व्यासपीठावरून मांडत आलो आहे. त्यामुळे अगोदरच फार मोठ्या प्रमाणात त्यांच्या अंतःकरणाचा जळफळाट झालेला आहे व ते चिडलेले आहे. त्यांच्या एकिवात असलेल्या ज्या गोष्टी मी करीत आलेलो आहे त्यांच्या डोळ्यादेखत करण्यासाठी हिंदूंच्या व्यासपीठावर चढण्याची माझी इच्छा नाही. मी जो इथे आहे तो तुमच्या निवडीमुळे आहे, माझ्या इच्छामुळे नाही. समाज सुधारण्याचे तुमचे ध्येय आहे. या ध्येयाने मला नेहमीच प्रेरित केले आहे आणि असे असल्यामुळे या ध्येयासाठी विशेषतः जेव्हा तुम्हाला वाटते की मी त्यासाठी काही मदत करू शकतो, तेव्हा मदत करण्याची संधी मी नाकारू नये असे मला वाटते. तुम्हाला ज्या प्रश्नांचे बेदासावून सोडले आहे तो प्रश्न सोडण्यास आज मी जे तुमच्या समोर सांगणार आहे त्याचा कोणत्या प्रकारे तुम्हाला उपयोग होईल की उपयोग होणार नाही याचा निवाडा तुम्हीच करायचा आहे. या प्रश्नावरील माझी मते तुमच्या समोर मांडावीत एवढीच माझी इच्छा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अजून यासारखे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुकमधली अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट नक्की करा. जय भीम.